सूप प्यायला खूप चांगला आहे। कोणाची कंबरदुखी, सांधेदुखी असेल, कोणाची ऑपरेशन वगैरे झाला असेल का त्याही माणसांना प्यायला दिलं की जखम लवकर भरून निघते या पायात सूपने। म्हणून डॉक्टरही सजेस्ट करतात की पायात सूप वगैरे पिझ्झा म्हणून। मित्रांनो, पावसाने मस्त सकाळी सकाळी हजेरी लावलेली आहे आणि कावला बघा मस्त पत्रांच्या छत्राखाली छायेखाली भिजणार नाही असा बसलेला आहे। वेलकम बॅक टू माय चॅनल #व्लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ। मित्रांनो, मी राजेश मात्रे आज आउटडोअरला न जाता घरचीच रेसिपी करणार आहोत आणि ती रेसिपी आज खूप छान आहे कारण का ती शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। मित्रांनो, जेव्हा सर्जरी वगैरे होते तेव्हा डॉक्टर नेहमी सल्ला देतात की मटन सूप, पाया सूप प्या कारण त्याच्याने जखम लवकर भरली जाते। सो आपण मित्रांनो आज पाया सूप करणार आहे। साधी आणि सोपी पद्धतीची रेसिपी आहे आणि नक्कीच तुम्ही पहा आज आपल्या चॅनलमध्ये पाया सूप रेसिपी बघायला भेटणार आहे। सो मित्रांनो, जास्त उशीर न करता आता आपण जाऊया मटन शॉप मध्ये आणि घेऊया पाया सूप। तर चला आता जाऊया आपण। मित्रांनो, आपण आलो फेमस मटन शॉपमध्ये आमच्या इकडे। सो आता आपण पाय घेणार आहोत। सो मित्रांनो, आमच्या इथेच मिलिंदनगरमध्ये शाहरुखबाईचा मटन शॉप आहे आणि आपण त्यांच्याकडनं पाय घेतलेला आहे। आता आपण पाय हा साफ केलेला आहे मित्रांनो, म्हणजे भाजून घेतलेला। भाजून घेतल्यानंतर आता आपल्याला कट करणार आहे। आणि शाहरुखबाई, आपल्या ऑर्डर पण घेतले जातात ना मटणाचे? मोबाईल नंबर सांगा ना आपला। 7021656262। नक्कीच, आणि काही ऑर्डर करायचे असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। सो आता पाहिजे तेवढं भेटेल, जसं पाहिजे मटण तसं भेटेल आणि जसे बकऱ्या पाहिजे तसं भेटेल आणि जेवढा मटण पाहिजे तेवढा भेटेल। लग्न आणि हल्दीचा काय पण पाहिजे, शादी वगैरे काय आणि डिलिव्हरी तुम्ही करता का तिकडे? यावं पायाचा तिकडे यावायला लागतात, पायाचा तिकडे पाहिजे आपण तिकडे पण आपण कापून सगळे धरून पण देऊ। नक्कीच नक्कीच। सो चला आता आपण हे पाय कटिंग करायला घेऊया। हाँ, मीडियम उसका सूप बनाने का है। सूप किस लिए बेटर रहता है, मतलब आपके भाषा में? सूप अगर अपने को चाहिए तो एक हड्डियों का दर्द है या कुछ कमर हड्डी है या पैर पे कुछ है ऐसा, तो उसके लिए सूप शरीर के लिए बेहतर रहता है, अच्छा रहता है। और ऐसा जो भी प्रकार के लिए चाहिए सूप, पाया सूप अच्छा रहता है। सो मित्रांनो, यासाठी मी आज बकऱ्याच्या पायाचं सूप रेसिपी करणार आहे कारण ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याचे फायदे काय काय असतात शाहरुखबाईंनी सुद्धा सांगितलं आहे। सो अशा प्रकारे कटिंग करून आणि बघा व्यवस्थित साफ झालेलं आहे, कुठेही केस वगैरे नाही। सो चला आता आपण जाऊया। ऑफिस सुद्धा घेतलेलं आहे। तुम्ही बोलत असेल हा राजेश काय काय करतो, पण खूप छान वाटतं, मला आवडतं। या ऑफिस का मी कसं पीस केलेलं आहे बघा, अशा पद्धतीने पीस केले जातात। नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे पुन्हा। आज आपण बनवतो आहे पाया सूप। त्यासाठी लागणारं साहित्य हे बकऱ्याचे पाय आहेत, हा वाटण आहे, त्याच्यामध्ये सुका खोबरा भाजून घेतला आहे, कांदा भाजून घेतला आहे, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण आहे। खड्या मसाल्यामध्ये आपण दालचिनी घेतलेली आहे, मिरी, मोठी वेलची, हिरवी वेलची, चक्री फूल, लवंग आणि तेजपत्ता। फोडणीसाठी आपण ठेचून लसूण घेतलेला आहे, मीठ, गरम मसाला आणि हळद। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर मी कुकर गरम करत ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया।
तेल किंवा घी काही टाकू शकता, पण मी तेल टाकते. आपण त्याच्यामध्ये सगळे हे खडे मसाले टाकूया. खडे मसाले आपले भाजून झालेत, ते तेलामध्ये आता लसूण टाकूया. लसूण पण आपलं आता तेलावर फ्राय झालेलं आहे. त्याच्यामध्ये हळद टाकूया आणि हे आपले बकऱ्याचे पाय टाकूया. आता मिक्स करून घेऊया. आता याच्यात आपण पाणी टाकूया. मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. हा कुकरचं झाकण लावून याला आपण 7-8 शिट्ट्या काढून घेऊया. आपला कुकर थंड झाला आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. मस्तपैकी मित्रांनो सुगंध सुटलाय, पाहू शकता. सूप छानपैकी झालेलं आहे. छानपैकी शिजलेलं आहे. आपण आता पाया सूप हा बाउलमध्ये काढून घेऊया. आपला पाया सूप तयार आहे. आता आपण तो प्यायला, हा पाया सूप प्यायला खूप चांगला आहे. कोणाची कंबरदुखी, सांधेदुखी असेल, कोणाची ऑपरेशन वगैरे झाला असेल का, त्याही माणसांना प्यायला दिलं की जखम लवकर भरून निघते या पाया सूपनी. म्हणून डॉक्टरही सजेस्ट करतात की पाया सूप वगैरे पिझ्झा म्हणून. सो मित्रांनो, आपल्या पाया सूप रेसिपी रेडी झाली आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आपण हा पाया सूपचा आनंद घेणार आहे. सांगितल्याप्रमाणे कोणाची पाठदुखी, सांधेदुखी असेल आणि कोणाची सर्जरी झाली असेल तर त्याच्यासाठी उपयोग असा हा पाया सूप आहे. सो चला आता आपण टेस्ट करून बघूया. खूप छान पद्धतीचं झालेलं आहे पाया सूप आणि तुम्हाला टेस्टी लागेल, मस्त लागेल. आणि मित्रांनो, भरपूर जण पाया सूप करत नाही कारण कोणाला माहिती नसतं. जर कोणाला माहिती नसेल पाया सूप कसं करायचं ते नक्कीच हा व्हिडिओ बघा, तुम्हाला माहिती पडेल. आणि मित्रांनो, आपण थोडी सूप ठेवलेलं आहे कारण का पाया सूप नंतर आपण एक दुसरी रेसिपी दाखवणार आहे. ती काय रेसिपी आहे आणि तो वाटण जो आपण केला होता त्या रेसिपीसाठी वापरण्यात येणार आहे. सो चला आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. सो आता हा मी त्या पाया सूप संपवतो मस्तपैकी. आपला पाया सूप आता रेडी झालेला आहे. आता याची आपण दुसरी रेसिपी करूया, ती आपल्याला जेवणासोबत खाता येईल अशी. टोप घेतले, टोपामध्ये आपण तेल टाकूया. पहिला पण आपण तेल टाकलेलं आहे, आता थोडंसंच टाकूया. तेल गरम झालंय. आता आपण याच्यामध्ये हा वाटण केलेलं होतं तो टाकूया सगळं. हा वाटण पूर्ण तेलावर भाजून घेऊया. त्याला तेल सुटलं तर आपण त्याच्यामध्ये मसाला टाकूया. थोडीशी हळद
थोडा गरम मसाला आणि मीठ टाकूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। हे आता सगळं मिक्स झालंय। आता याच्यामध्ये आपण हे पाया सूप टाकूया, आपण जे शिजवून घेतलेले आहेत ते सगळं। आता यांना काही जास्त शिजवायचं नाही, एक उकळी घेतलं का गॅस बंद करायची। आपली पाया ग्रेव्ही आता रेडी झालेली आहे जेवणासाठी। मित्रांनो, कशी वाटली आपल्याला आजची घरगुती पद्धतीची पाया सूप रेसिपी आणि पाया ग्रेव्ही? सो मित्रांनो, अशाच घरगुती पद्धतीची रेसिपी जर आपल्या चॅनलमार्फत हवे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कोणकोणत्या रेसिपी आपल्याला पाहायला आवडेल। आणि नक्कीच मित्रांनो, मी नेहमी सांगत आलो, आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टा आणि FBची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन मला पर्सनली मेसेज करा। मी नक्कीच एखाद्या गृहिणीच्या हाताला टेस्ट असेल आणि एखाद्याचं नवीन हॉटेलची रेसिपी आपल्या चॅनलमार्फत दाखवायची असेल तर मी नक्कीच तिथे व्हिजिट देईन। सो मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट्स केल्याशिवाय जाऊच नका। सो चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या अशाच नवीन मीटिंगमार्फत। तोपर्यंत बाय।